नमस्कार, माझं नाव नारायण मोरे, राहणार डोंगरगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. इतका मी शेतकरी असून माझ्याकडे 27 एकर शेती आहे. त्यातील 5 एकर हळद, बाकी सोयाबीन, कापूस आहे. माझी हळद 9 जूनला लागवड झालेली आहे. परंतु यावर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने त्याच्यावर जवळपास 20 ते 25 दिवस पाऊस पडला नव्हता. त्यामुळे मी त्याची उगवण उशिरा झाली आणि त्यानंतर उगवण झाल्यानंतर हळद पिवळी आणि कमकुवत दिसत होती. त्यामुळे वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले, परंतु तसा रिझल्ट मला मिळालेला नाही. त्यानंतर माझ्या मित्रांनी सांगितले की एक वेळेस फेरस देऊन बघ. त्यानंतर मी इंडियन ॲग्रो केमिस्ट्रीज या कंपनीचे फेरस इडा 6% आणि झिंक हे वापरलेले आहे. त्यामध्ये मला 4थ्या दिवशी रिझल्ट आला, तुम्ही डोळ्याने पाहू शकता. आणि आता मला खूप छान वाटत आहे, हिरवीगार हळद आहे. धन्यवाद.